काचकदारी गावामध्ये आपल्या गावच्या विविध विकास कामाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं या ठिकाणी ज्यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला ते आरपीआयचे देशाचे अध्यक्ष आपल्या सगळ्यांचे लाडके नेते केंद्रातील सामाजिक न्याय मंत्री आदरणीय आठवले साहेब, राज्याचे आरपीआयचे अध्यक्ष आमचे जीवाभावाचे सहकारी सन्माननीय राजाभाऊ सरवदे, आपल्या तालुक्याचे आमदार सन्माननीय बाबासाहेब देशमुख, आमचे ज्येष्ठ सहकारी माजी आमदार आदरणीय शहाजी बापू, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व आरपीआयचे नेते मंडळी, तालुक्यातील सर्व अधिकारी मंडळी आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या माय भगिनी आणि तरुण मित्रांनो, माननीय आठवले साहेबांना सांगोला तालुका हा राजाभाऊ काही नवीन नाही. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही सगळ्या मंडळींनी पहिल्यांदा आठवले साहेबांना आपण सगळ्याच मंडळी अतिशय मोठ्या मताधिक्यानं लोकसभेला देशामध्ये विक्रमी मताने या ठिकाणी आपण सगळ्या मंडळींनी विजयी करून पाठवलं होतं आणि ती कायमस्वरूपी आठवण आठवले साहेबांनी आपल्या तालुक्याची नेहमी ठेवलेली आहे. ज्या ज्या वेळेला आपल्या दुष्काळी पट्ट्यातील परिसरातील कुणीही गेलं तर त्याच्या कामाला कधी आठवले साहेबांनी आपल्याला परत पाठवलं नाही. आपल्या गावचे सरपंच, त्याचबरोबर आपल्या गावचे माजी सरपंच, ग्रामपंचायतीचे आमचे सगळे सदस्य, मोरेताई, या सगळ्या मंडळींनी गेल्या 5 वर्षाच्या काळामध्ये एक विकासाची गंगा या गावाला आजपर्यंतच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर आणली आणि त्याचंच उद्घाटन आज या ठिकाणी करत आहे. ठीक आहे, ठिकाणी करणार नाही कारण अजून एक गाव आहे, अगोदर उशीर झालाय, त्यांनाही कार्यक्रमाला साहेबांना जायचं आहे. परंतु या ठिकाणी आपण जी काही विकास कामाची यादी सरपंच भविष्य काळातली मागणी केलेली आहे ती निश्चितपणानं या ठिकाणी आम्ही मंडळी मिळून काचकदानीच्या या परिसराच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत. आजपर्यंत आपण जे जे काय मोरे सरपंच मागितलेलं आहे, अमोल दिब्बक राहत इकडं बघ सगळं, आजपर्यंतच्या काळामध्ये गावच्या विकास कामासाठी आप्पा असेल, तुम्ही असेल, जे जे काय मागितलं ते देण्याचा निश्चितपणानं आम्ही सगळ्या मंडळींनी, बापू असतील, मी असतील, आम्ही सगळ्या मंडळींनी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला. मी जास्त वेळ न घेता आठवले साहेबांचं मनापासून तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करतो आणि असाच प्रेमाचा आशीर्वाद कायमस्वरूपी आपला या ठिकाणी राहावा अशा प्रकारची बुद्धचरणी प्रार्थना करून थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय भीम.